लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली। पवार साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीने काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात। मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले, मी त्यावर जास्त वेळ घेत नाही। निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले। निलेश लंकेंनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम, सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो। आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहेत, नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे। आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतो। तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी, आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो। काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की 1:30 वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं, जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं, सकाळी पुन्हा 8 वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं। आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्ष्या आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे। त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो।